नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने पी.एम. किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच वितरित केला. परंतु महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात चर्चा सुरू झाली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यापासूनही हे शेतकरी वंचित राहतील का? कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पी.एम. किसानच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. तर 20व्या हप्त्यासाठी ही संख्या 96,51,071 एवढी होती. या 6 लाखाच्या फरकामुळे लाभार्थ्यांच्या पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाभार्थी संख्या कमी होण्याची प्रमुख कारणे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहेत. 21व्या हप्ता वितरित करण्यापूर्वी अर्जदाराची कसून पडताळणी करण्यात आली. यामध्ये काही कारणामुळे लाभार्थी वगळण्यात आले. कुटुंबातील दुहेरी लाभार्थी सुमारे 35,000, मृत व्यक्ती सुमारे 28,000 आणि जमिनीच्या नोंदी जुळत नसलेले शेतकरी यांचा यामध्ये समावेश आहे. जमिनीच्या नोंदीमध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी भविष्यात जुळल्यास त्यांना पुढच्या 22व्या हप्त्याच्या वेळी 21व्या हप्त्याची निधी दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. थोडक्यात वगळण्यात आलेले लाभार्थी हे विविध निकषामुळे अपात्र ठरले आहेत, असा सरकारचा दावा आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्याही आता स्पष्ट झाली आहे. पी.एम. किसान योजनेसाठी केंद्र सरकारने अंतिम केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीवरच नमो योजनेचा हप्ता वितरित केला जातो. त्यामुळे 21व्या पी.एम. किसान हप्त्यासाठी पात्र असलेले 90,41,241 शेतकरीच 8व्या नमो हप्त्यासाठी पात्र असतील. हप्ता कधी जमा होणार याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमुळे हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे. राज्यात सरकारला यासाठी निधीची तरतूद आणि वित्त विभागाची मंजुरी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.